नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये HRM मधील जो काही आपण पहिला टॉपिक पाहत होतात अँड इंट्रोडक्शन टू HRM म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापनाची तोंड ओळख, या मानव संसाधन व्यवस्थापनामधील पुढचा पॉइंट म्हणजेच काय तर मानव संसाधनाची व्याप्ती, स्कोप ऑफ HRM म्हणजेच काय, मानव संसाधनाची व्याप्ती कशासाठी झालेली आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हे लक्षात, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हो, तर मानव संसाधनाची व्याप्ती बघून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे मानव संसाधन व्यवस्थापन का तयार झालं. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते काय की मानव संसाधन व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून ते सेवानिवृत्त पर्यंत जे काही कार्य केलं जाते, ज्या काही बाबी येतात त्याला काय म्हणतात, मानव संसाधन व्यवस्थापन म्हणतात. त्यासोबतच काय, कर्मचाऱ्याच्या भरतीपासून तर सेवानिवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्यांना जे काही अधिकार प्राप्त होणार आहेत, काही राईट्स असतात, ते अधिकार त्यांना मिळवून देणं हे सुद्धा मानव व्यवस्थापनामुळे शक्य होतं. मानव व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे जे काही अधिकार किंवा जे काही कर्तव्ये, जबाबदाऱ्या किंवा हक्क हे त्या कर्मचाऱ्यांना मिळवून देता येतात किंवा त्या कर्मचाऱ्यामार्फत पूर्ण केल्या जातात. तर या ठिकाणी आपण बघू, आता या मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती खूप व्यापक आहे, विस्तृत स्वरूपामध्ये आहे. कारण कर्मचारी व्यवसायामध्ये आल्यापासून म्हणजे भरती झाल्यापासून ते जाईपर्यंत म्हणजे सेवानिवृत्त होऊन, बरं का, मग रिटायर होईपर्यंत त्याला जे काही कार्य केलं जाते त्या सर्वांचा समावेश कशात होणार आहे हो, तर मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये होणार आहे. बरोबर. थोडक्यात व्यवसायाचे काम सुरळीत चालण्यासाठी कर्मचाऱ्या संबंधित जे काही करण्यात येते त्या सर्वांचा समावेश कशात होतो, तर मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये होत असतो. तर या ठिकाणी आपण बघू मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती कशासाठी झालेली आहे. तर बघा, नंबर 1 व्याप्तीचा पहिला पॉइंट, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, बदली, कार्य विश्लेषण, कार्य मूल्यांकन, कर्मचाऱ्यांची निवड, प्रशिक्षण व विकास इत्यादी. पहिला पॉइंट बघा, वन लाईन मध्येच आहे. काय, कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती या एवढ्या बाबीसाठी सांगता येईल. काय, कर्मचाऱ्यांची भरती करून घेणं म्हणजे व्यवसायामध्ये काय, रिक्रुटमेंट, कर्मचाऱ्यांना भरती करून घेणं. भरती दोन पद्धतीने, अंतर्गत किंवा मग बहिर्गत. अंतर्गत म्हणजे कर्मचारी ऑलरेडी असेल तर त्याला बढती देणं, किंवा मग नातलग वगैरे कोणी असतील कर्मचाऱ्यांचे, अगोदरच काही कर्मचारी आहेत त्यांचे जर कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांना घेणं. बहिर्गत म्हणजे जाहिरात देणं आणि त्यांना घेणं, भरती करून घेणं कर्मचाऱ्यांना व्यवसायामध्ये कार्य करण्यासाठी. त्यासोबतच बढती देणं, प्रमोशन करणं. काही कर्मचारी व्यवसायामध्ये असतात त्यांना काय, त्यांची सर्व्हिस जर जास्त झाली असेल किंवा चांगलं काम करत असतील तर त्यांना प्रमोशन करणं. त्यासोबतच बदली करणं. समजा एखादी कर्मचारी चांगल्या पद्धतीनं काम करत असेल, जर व्यवसायाच्या काही शाखा असतील आणि इतर ठिकाणी काही कर्मचारी कार्यक्षम पद्धतीने काम करत नसतील, तेव्हा इथल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षम पद्धतीने काम करण्याची बदली तिथे करू शकतो. किंवा व्यवसायामध्ये कर्मचारी काही कार्यक्षम पद्धतीने काम करत नाही, मग अशा वेळेस काय होऊ शकते की व्यवस्थेची कार्यक्षमता कमी असते. मग त्या ठिकाणी जो व्यक्ती काम चांगल्या पद्धतीनं करत आहे, कार्यक्षमता ज्याची जास्त आहे, त्याची तिथं निवड करणं आणि अगोदर त्याची बदली करणं. कारण बऱ्याच ठिकाणी व्यवसायाचे मालकाचे कोणी जे काही रिलेटिव्ह जवळचे असतात ते कार्यक्षम पद्धतीनं काम करत नाहीत. मग अशा वेळेस त्यांना तिथून बदली करून तिथं कार्यक्षम पद्धतीनं काम करणाऱ्या व्यक्तीची निवड करणं, बदली करणं. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय, कार्य विश्लेषण करणं. कर्मचारी जे काही व्यवसायामध्ये कार्य आहे ते काय करणं, त्या कार्याचं अनालिसिस करणं, वर्क अनालिसिस. जेवढं कार्य आहे त्याचं वर्गीकरण म्हणजे विश्लेषण करणं. विश्लेषण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर त्यांचं कार्य मूल्यांकन करणं, वर्क इव्हॅल्युएशन म्हणता येईल किंवा इव्हॅल्युएटिंग.
म्हणजे कर्मचाऱ्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, म्हणजे व्यवसायामध्ये खरेदी डिपार्टमेंट, विक्री डिपार्टमेंट, वितरण डिपार्टमेंट, असे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, कॅश डिपार्टमेंट, डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, हे जे काही विभाग आहेत या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे कर्मचारी काम करत असतात. मग त्या कर्मचाऱ्यांना कामही दिलं जाते. मग त्या कर्मचाऱ्यांनी जे काही काम दिलेलं आहे ते केल्यानंतर त्या कार्याचं काय केलं जाते व्यवसायामध्ये, इव्हॅल्युएशन, म्हणजे कार्याचं मूल्यांकन केलं जाते. कार्य मूल्यांकन, बाबा प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपलं काम किती वेळेत पूर्ण केलं, का पूर्ण झालं नाही, अशी किती कर्मचारी आहेत ते वेळेच्या आत पूर्ण केलं, असे किती कर्मचारी आहेत की त्यांनी कार्यच केलं नाही, असे किती कर्मचारी आहेत की ते वेळेपेक्षा जास्त वेळ लावत आहेत. याद्वारे काय करता येईल, कार्य मूल्यांकन करता येते. त्यासोबतच काय, कर्मचाऱ्यांची निवड करणं, म्हणजे जे कर्मचारी कार्यक्षम पद्धतीने आहेत आणि ज्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जास्त आहे अशाच कर्मचाऱ्यांची काय निवड करायची. म्हणजे ज्यांना जास्त कामाचा अनुभव आहे अशा कर्मचाऱ्यांची विभाग प्रमुख म्हणून निवड करायची आणि त्यांच्या अंतर्गत इतर जे काही नवीन कर्मचारी असतील त्यांची निवड करायची. जेणेकरून का हा मुख्य विभाग प्रमुख किंवा कर्मचारी काय करू शकतो, इतरांकडून काम करून घेण्याचं कार्य करत असतं. म्हणजे योग्य कर्मचाऱ्याची निवड करण्यासाठी सुद्धा या मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती झाली की योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्याची निवड करणे हे एक व्याप्ती सांगता येईल. त्यानंतर प्रशिक्षण व विकास. नवीन कर्मचारी व्यवसायामध्ये आला किंवा मग जुने कर्मचारी यांना तांत्रिक ज्ञान किंवा जे काही नवीन इक्विपमेंट आलेले असतात, मशिनरी वगैरे किंवा टेक्निकल बाबींचं ज्ञान मोठ्या प्रमाणावर नसते. अशा वेळेस त्यांना काय वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग, वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग देणं, म्हणजे काही कार्यशाळा असतात या कार्यशाळा त्यासाठीच ऑर्गनाईज केल्या जातात की संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा मग लोकांना काय त्याविषयी ज्ञान भेटावं. किंवा व्यवसायामध्येच काय स्वतंत्र विभाग तयार करून ट्रेनिंगचा त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यावी नवीन कर्मचाऱ्यांना किंवा जे काही टेक्निकल ज्ञान आहे, जेणेकरून काय त्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात वाढ होईल, प्रशिक्षणात आणि त्यांचा विकास होईल. हे एक व्याप्ती झालेली आहे की काय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास घडवून आणणे. त्यानंतर 2 नंबरचा पॉइंट बघा, वेतन व मजुरी निर्धारण, मजुरी शोधन, अनुषंगिक लाभ, विविध प्रकारच्या सेवा व सुविधा इत्यादी. आता दुसरा पॉइंट बघा, व्याप्ती कशासाठी झालेली आहे, मजुरी व वेतन यांचं काय निर्धारण, म्हणजे कर्मचारी व्यवसायात काम करत आहे तेव्हा त्याला मजुरी किती द्यायची, पार्ट टाइम काम केला तर किती मजुरी द्यायची, ओव्हर टाइम काम केला तर किती मजुरी द्यायची, यांचं सुद्धा कर्मचाऱ्यांनी काम केल्यावर मोबदला किती द्यायचा, कामगार असतील तर मजुरी आणि कर्मचारी असतील तर वेतन, हे निर्धारण केलं पाहिजे, म्हणजे ठरवलं पाहिजे. यासाठी सुद्धा व्याप्ती झाली. त्यानंतर मजुरी शोधन, ते जे काही वेजेस आहेत ते पेमेंट केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांचं पेमेंट वेळेमध्ये करण्यासाठी सुद्धा व्याप्ती झालेली आहे. त्यासोबतच अनुषंगिक लाभ, मी सांगितलं कर्मचाऱ्यांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त इतर काही लाभ दिले जातात, त्यालाच अनुषंगिक लाभ म्हणता येईल. मग हे अनुषंगिक लाभ कशा पद्धतीनं, किती प्रमाणात, किती देण्यात याव्या, ह्यासाठी सुद्धा व्याप्ती झालेली आहे मानव संसाधन व्यवस्थापनाची. त्यानंतर विविध प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या सेवा व सुविधा इत्यादी. मग आता वेगवेगळ्या सुविधा म्हणजे मी सांगितलं की बाबा जेवणाची, पाण्याची किंवा मग गाडीची सोय करणं किंवा त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर तयार करणं, या सर्व सेवा काय उपलब्ध करून जर कर्मचाऱ्याला देण्यासाठी या मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती झालेली आहे. त्यानंतर आता पुढला पॉइंट 3रा, औद्योगिक संबंध, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण इत्यादी. म्हणजेच पुढला पॉइंट सांगता येईल काय, औद्योगिक संबंध, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण, सामूहिक सौदेबाजी असंही म्हणता येईल. म्हणजे व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांचा संबंध इतर कर्मचाऱ्यांशी येत आहे, त्यांचा संबंध इतर व्यावसायिकांशी येत आहे, त्यांचा संबंध इतर जे काही कंपन्या आहेत, व्यवसाय आहेत त्यांच्याशी येत आहे, आणि व्यवसायाचा
संबंध इतर व्यवसायाशी येत आहे किंवा व्यवसायाचा मालकाचा संबंध कर्मचाऱ्याशी येत आहे, व्यवसायाच्या मालकाचा संबंध प्रत्येक कर्मचाऱ्याशी येत आहे व्यवसायातील. मग ते जे काही वेगवेगळ्या विभागामध्ये असतील कर्मचारी त्यांच्याशी येत आहे. मग त्यांच्यामध्ये संबंध किती असलं पाहिजे? अतिशय जवळचं संबंध असलं पाहिजे, चांगलं संबंध रिलेशन असलं पाहिजे, जेणेकरून काय व्यवसायाचं उत्पादन जे काही उत्पादन किंवा कार्य सुरळीतपणे चालू शकते. जर मालक आणि कर्मचाऱ्यामध्ये जर डिस्प्यूट्स असतील, वाद असतील, भांडणं होत असतील, तर अशा वेळेस ते जे काही व्यवसायाचं उद्दिष्ट आहे ते मिळवणं शक्य होत नाही किंवा कायम टिकून ठेवणं शक्य होत नाही. म्हणून औद्योगिक संबंध हे चांगले असले पाहिजेत. मग मालकाचे कर्मचाऱ्याशी म्हणजे मालक कर्मचारी संबंध किंवा औद्योगिक व्यवसायाचे इतर व्यवसायाशी संबंध किंवा व्यवसायाचा संबंध इतर देशातील कंपन्यांशी येत असेल, व्यवसायाशी येत असेल तर त्यांचं संबंध चांगलं असलं पाहिजे. त्यासोबतच काय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण, स्वतंत्र कर्मचाऱ्यांचं तक्रारीचं निवारण करण्यासाठी काय जसं ग्राहकांचं तक्रारीचं निवारण करण्यासाठी काय ग्राहक संरक्षण कायदा आहे, तसंच व्यवसायामध्ये सुद्धा स्वतंत्र विभाग असं ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी तयार असला पाहिजे. म्हणजे ट्रिब्युनल जे काही व्यवसायाचे मालक आणि कर्मचारी होतात यांच्यामध्ये जे काही डिस्प्यूट्स, वाद किंवा भांडणं झालेली असतात ते दूर करण्यासाठी व्यवसायामध्ये स्वतंत्र असा विभाग काय तयार केला पाहिजे, जेणेकरून हे वाद, तंटा किंवा मग डिस्प्यूट्स मिटवता येतात. म्हणजे स्वतंत्र व्यवसायामध्ये काय असलं पाहिजे की कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र तक्रार निवारण विभाग असला पाहिजे, जेणेकरून कर्मचारी आपली तक्रार तिथं मांडू शकतात आणि त्या तक्रारीचं काय निवारण करता येऊ शकतं. हे सुद्धा सांगता येईल व्याप्तीमध्ये. त्यासोबतच काय औद्योगिक सौदेबाजी किंवा मग सामूहिक सौदेबाजी म्हणता येईल. आता जे काही सामूहिक सौदेबाजी म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत काय सामूहिक सौदा होणार आहे व्यवसायाचा कर्मचाऱ्यांशी किंवा मग कर्मचाऱ्यांच्या इतर व्यवसायातील कर्मचाऱ्यांशी, कारण खरेदी करायची वेळ झाल्या तर इतर व्यवसायाशी संपर्क साधावा लागतो, मग सौदा होत असतो हे लक्षात. मग असे सौदे व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सुद्धा व्याप्ती झालेली आहे. पुढचं उद्दिष्ट कर्मचाऱ्यांचे अभिप्रेरणा, विविध प्रेरणेचे आयोजन व प्रशासन, बोनस, नफ्यात वाटा, संदेशवन इत्यादी. आता पुढली व्याप्ती बघा, मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती कशासाठी झालेली आहे तर कर्मचाऱ्यांचे अभिप्रेरण. कर्मचाऱ्यांनी काम आपलं चांगल्या पद्धतीनं कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी त्यांना काय मोटिवेट केलं जाते. मग मोटिवेशन दोन पद्धतीने केलं जाते, एक आर्थिक आणि आर्थिकेतर, हे लक्षात. म्हणजे त्यांना काय आर्थिक घटक देऊन, मोबदला देऊन किंवा आर्थिकेतर ज्या काही सोयी सुविधा देऊन सुद्धा मोटिवेशन करता येते. किंवा थोडक्यात त्यांचं कौतुक, त्यांचे कार्यांचे एकाने कार्य चांगल्या पद्धतीने केले म्हणून त्यांना थोडक्यात शाबासकी देणं, असं सुद्धा हे अभिप्रेरण देऊन किंवा मीटिंगमध्ये त्या व्यक्तींचं कौतुक करणं, समोरासमोर त्या व्यक्तींचं वाह करणं, अशा जर बाबी केल्या तर त्यांना एक अभिप्रेरणा मिळते. ते मोटिवेट होतात की बाबा आपल्याला कोणीतरी आपल्या कामाचं कौतुक करत आहेत म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने करत आणखीन केलं पाहिजे. किंवा व्यवसायामध्ये काय जो कर्मचारी चांगलं काम करेल त्याला व्यवसायाच्या शेवटी म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी फायनान्शियल इयर जेव्हा संपल तेव्हा काहीतरी भेटवस्तू म्हणून देण्यात यावी, जेणेकरून काय कर्मचारी ते भेटवस्तू मिळेल या हेतून तरी कार्यक्षम पद्धतीनं काम करेल. हे एक. त्यासोबतच विविध प्रेरणेचे आयोजन व प्रशासन. आता वेगवेगळ्या प्रेरणा त्यांना मी म्हंटल आर्थिक किंवा आर्थिकेतर निर्माण करून दिल्या पाहिजे आणि त्यांचं आयोजन केलं पाहिजे. त्यासोबतच काय कर्मचारी मोटिवेट व्हावे म्हणून वेगवेगळ्या कॉम्पिटिशन छोट्या छोट्या व्यवसायामध्ये ठेवल्या पाहिजे, जेणेकरून काय कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये भाग बी घेतील आणि स्पर्धेमध्ये काहीतरी त्यांना बक्षीच्या स्वरूपामध्ये काही रक्कम म्हणा, काही भेटवस्तू म्हणा जर दिली तर कर्मचारी मोटिवेट होतात आणि मालक आणि कर्मचाऱ्यांमधील संबंध या बाबीमधून सुधारतो किंवा मग चांगला निर्माण होतो आणि कर्मचारी व्यवसायासाठी चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. हे एक
त्यानंतर काय बोनस, नफ्यात वाटा. बोनस सुद्धा आपल्याला कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. नफा झाला, विशिष्ट रक्कम बाजूला काढली जाते. जास्तच नफा झाला तर ती रक्कम बोनस म्हणून एक शेअर्सच्या माध्यमातून किंवा मग रकमेच्या माध्यमातून, जसं की दिवाळी बोनस आपण म्हणतो, हे लक्षात. काल परवा दिवाळी झाली म्हणजे दिवाळी बोनस बऱ्याच कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा मग प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना भेटला असं. मग ते बोनस. त्यासोबतच काय नफ्यामध्ये वाटा. व्यवसायाला जर नफा झाला तर व्यवसायाचा मालक जे काही चांगले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जर किंवा त्या कर्मचाऱ्यांनी व्यवसायामध्ये काम करत करत जर व्यवसायाचे काही शेअर्स घेतले तर नफ्यामध्ये सुद्धा वाटा मिळू शकतो. किंवा व्यवसायाचा मालक चांगला असेल मग अशा वेळेस कर्मचाऱ्यांना काय करू शकतो, मोबदला कामाचा तर देत आहेत किंवा मग उपलब्ध करून देत आहेत किंवा अनुषंगिक लाभ सुद्धा म्हणजे काय उपलब्ध करून देत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर व्यवसायाच्या मालकाला वाटलं की बाबा नफा खूपच झालाय, अपेक्षेपेक्षा जास्त, कितीतरी पटीनं जास्त, अशा वेळेस थोडा थोडा नफ्यामध्ये वाटा या सर्व कर्मचाऱ्यांना देऊ. किंवा काही कर्मचारी जे कार्यक्षम पद्धतीनं काम करत आहेत किंवा जे काही जुने कर्मचारी आहेत ज्यांनी 20-25 वर्ष व्यवसायासाठी काम केलं किंवा व्यवसाय उभारण्यासाठी अतिशय मेहनत घेतली, त्यांना सुद्धा नफ्यामध्ये वाटा व्यवसायाचा मालक देऊ शकतो. हे एक. त्यानंतर काय संदेशवहन इत्यादी. व्यवसायामध्ये जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्यांच्यामध्ये कम्युनिकेटिंग होत असते, संदेशवहन होत असते. मग ते संदेशवहन व्यवस्थितरित्या होऊन त्यांच्यामध्ये समन्वय असलं पाहिजे, यासाठी सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापन काय मदत करत असते. किंवा मग याची व्याप्ती मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती कशासाठी झालेली आहे तर संदेशवहनासाठी सुद्धा झालेली आहे. त्यानंतरचा पुढला पॉइंट कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन, कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्याचे संवर्धन, कर्मचारी कल्याण इत्यादी. पुढलं व्याप्ती कशासाठी तर कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचं मूल्यमापन. आता कर्मचारी व्यवसायामध्ये कार्यक्षम पद्धतीनं काम करत आहे हे कशावरून कळेल व्यवसायाच्या मालकाला? फक्त तो कर्मचारी म्हणला म्हणून होईल का? नाही. संबंधित कर्मचाऱ्यांचं काय केलं पाहिजे, जो कोणी HR असेल तो काय करतो, व्यवसायाच्या मालकाला लेखी स्वरूपामध्ये म्हणा किंवा मग इतर मार्गाने काय प्रत्येक कर्मचाऱ्यांचं काय व्हॅल्युएशन करत असतो. कर्मचाऱ्यांचं व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी काम करत असतात त्यांचं इव्हॅल्युएशन करत असते. व्हॅल्युएशन करून म्हणजे कार्यक्षमता, किती कार्यक्षमतेनं काम केलं याचं मूल्यमापन करत असते, हे लक्षात. आणि ते मूल्यमापन व्यवसायाच्या मालकाला किंवा व्यवस्थापकासमोर ठेवत असते, हे सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्याचे संवर्धन. कर्मचाऱ्यांचं जे काही मनोधैर्य आहे यांचं संवर्धन म्हणजे कर्मचारी मोटिवेट झालेले आहेत, काम चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत त्यांनी 1 वर्ष समजा, आणि दुसऱ्या वर्षी त्यांचं काम करण्याची क्षमता कमी झाली. मग ती कमी का झाली? समजा व्यवसायाच्या मालकाने त्यांना मोबदला दिला नाही, मग त्यांचं मनोधैर्य संवर्धन सुरक्षित राहील का? नाही ना. मग अशा वेळेस व्यवसायाच्या मालकानं लक्षात घेतलं पाहिजे जे कर्मचारी कार्यक्षम पद्धतीनं काम करत आहेत त्यांची कार्यक्षमता तशी टिकून राहावी, त्यांचं संवर्धन ते तसंच व्यवसायासाठी कार्यरत असावे, यासाठी त्यांना काय ज्या काही सेवा सुविधा अगोदर दिल्या जात होत्या त्याच कंटिन्यू कायमस्वरूपीमध्ये द्याव्या. किंवा नवीन कर्मचारी असेल तर त्यांना सुद्धा सेवा सुविधा वेळेमध्ये उपलब्ध करून जर दिल्या असता ते कर्मचाऱ्यांचं काय मनोधैर्य वाढल आणि ते संवर्धन बी कायमस्वरूपी टिकून ठेवता येईल, हे सांगता येईल. त्यासोबतच काय कर्मचाऱ्यांचं कल्याण म्हणजे एम्प्लॉई वेलफेअर. म्हणजे जसं की सरकार, शासन समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असते, तसंच व्यवसायाचा मालक आपल्या व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी काम करत आहेत त्यांचं कल्याण कशा पद्धतीनं होईल याचा सुद्धा विचार व्यवसायाच्या मालकाने केलं पाहिजे. किंवा व्यवसायाचा मालक खूप मोठा आहे, त्याचं व्यवसाय बी आहेत, काही बिझनेस पण आहेत आणि काही शाळा पण आहेत. मग अशा वेळेस काय ते कर्मचाऱ्यांना शिक्षणाच्या सुविधा, त्यांच्या लेकरांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. ते पण फ्री मध्ये जर दिलं तर त्यांचे मुलं पण शिकू शकतात. मी सांगितलं ज्या काही गर्भवती महिला असतात प्रस्तुतीकरणाच्या वेळेस जर त्यांच्यासाठी
सुट्टीचा काळ व्यवसायाच्या मालकानं जर निर्माण करून दिला, म्हणजे कसं महिला गर्भवती असतील ते कामावरती येऊ शकत नाहीत, अशा वेळेस काय त्यांना वर्क फ्रॉम होम घरूनच तुम्ही काम करा, जसं वेळ भेटेल तसं. नसेल तर तुम्ही एवढे दिवस सुट्टी घ्या, 2-3 महिने 8 महिने जे काही लागल ती सुट्टी घ्या. सुट्ट्या झाल्यानंतर तुम्ही काय करा, कामावर या. तुम्हाला काढून टाकलं जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला फ्री मध्ये काही रक्कम दिली जाईल, जेणेकरून तुमचंही कल्याण होईल. हे सर्व व्यवसायाच्या मालकानं काय विचारात घेतलं पाहिजे. तसंच कर्मचारी आजारी पडला, जे काही व्यवसायामध्ये कार्यरत असतात कर्मचारी आजारी पडले, मग आजारी पडल्यानंतर त्यांचं वेतन कपात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना जे काही उपचारासाठी बाबीला आवश्यक आहे त्या उपचार उपलब्ध करून देणं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, ह्या जर दिल्या तर कर्मचारी काय होऊ शकतो, अतिशय कार्यक्षम पद्धतीनं काम करू शकते. म्हणजे एक प्रकारे काय कर्मचाऱ्यांचं काय कल्याण होऊ शकतं या ठिकाणी सांगता येऊ शकते. पुढचा पॉइंट, कर्मचाऱ्यांचा विकास, जीवन कार्य, नियोजन. या ठिकाणी काय मी सांगितलं, कर्मचाऱ्यांचा विकास कधी होऊ शकणार आहे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळ प्रशिक्षण, त्यांना ज्ञानात वाढ किंवा त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ, त्यांना मोबदल्या व्यतिरिक्त इतर अनुषंगिक लाभ, हे लक्षात, किंवा त्यांचं कल्याण जर झालं तर त्यांचा विकास होणार आहे, बरोबर. त्यासोबतच काय जीवन कार्य, त्यांचं जीवनाचं जे काही कार्य आहे किंवा नियोजन आहे ते सुद्धा कायमपणे टिकून ठेवण्यासाठी, हे लक्षात. म्हणजे जीवन कार्य म्हणजे काय, व्यवसायाचे कर्मचारी काम केले, समजा काही कर्मचारी रिटायर झाले, त्यांच्यानंतर जर त्यांचे मुलं जर असतील तर त्या मुलांना सुद्धा काय आपल्या व्यवसायामध्ये भरती करून घेणं आणि त्यांना काय मोबदला आता चांगल्या पद्धतीनं देणं, ह्या सुद्धा बाबी पूर्ण करता येईल. किंवा जीवन कार्य, ज्या व्यवसायात जे काही आपलं व्यवसायाचं असते, व्यवसाय जसं जीवन कार्य असते तसंच प्रत्येक व्यक्तीचं कार्य असते जीवनाचं. मग ते जीवन कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून व्यवसायाचा मालक व्यवस्थापन करत असतो आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांचा विकास, कर्मचाऱ्यांचं जीवन कार्य सुधारण्यासाठी किंवा मग नियोजन करण्यासाठी. आता नियोजन कसं, जीवन कार्याचं नियोजन म्हणजे तर थोडक्यात सांगता येईल काय, प्रत्येक कर्मचाऱ्याची LIC तयार करणं, म्हणजे विमा उतरवणं, जेणेकरून काय उद्या काय चालून जर काही अपघात झाला तर त्या अपघात झाल्यामुळे काय जे काही नुकसान होणार आहे त्यांच्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला मिळवून देणं. LICची रक्कम असेल, PF असेल, प्रोव्हिडंट फंड असेल, हे सुद्धा उपलब्ध करून देणं सेवानिवृत्तीच्या नंतर. ह्या सर्व बाबी जर उपलब्ध करून देत असेल व्यवसायाचा मालक तर ते व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. म्हणून या ठिकाणी ही सुद्धा एक व्याप्ती सांगता येईल काय, की कर्मचाऱ्यांचा विकास, जीवन कार्य, नियोजन इत्यादीसाठी सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती झालेली दिसून येते. हे लक्षात, इत्यादी सर्व बाबींचा काय किंवा इत्यादी सर्व कार्यांचा विचार केला असता मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती ही सांगता येऊ शकते. म्हणजेच काय, थोडक्यात जर सांगायचं झालं तर उपक्रमांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून ते कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत जे काही त्यांच्यासाठी करण्यात येते त्या सर्वांचा समावेश मानव संसाधन व्यवस्थापनात होतो. आणि मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्तीच कशासाठी झालेली आहे की कर्मचाऱ्यांची भरतीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत ज्या काही बाबी केल्या जातात या सर्व बाबीसाठी काय व्यवस्थापनाची ह्या व्याप्ती झालेली आहे असं थोडक्यात सांगता येऊ शकते. तर राहिलेला आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.